Hello friend, welcome back again in SYBA class in the subject of agriculture economics अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 1 कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण अनिश्चिततेच्या संदर्भातील उपाययोजनांचा अभ्यास केला. धोका आणि अनिश्चितता कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, ते कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतात, अशा 10 उपाययोजनांबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. या व्याख्यानामध्ये आपण आणखी एका नवीन आणि महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे कृषी क्षेत्रातील अस्थिरतेचं जे स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचे जे प्रकार आहे, अस्थिरतेचे जे प्रकार आहे, त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. कृषी क्षेत्रामध्ये अस्थिरता कशामुळे निर्माण होते, या संदर्भामध्ये आपण अनेकदा विषय चर्चेमध्ये जेव्हा आणतो, तेव्हा कृषी क्षेत्र हे विकसित आणि अविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अभ्यासतो, तेव्हा विकसित अर्थव्यवस्थांमध्ये कृषी क्षेत्रातील अस्थिरतेचं स्वरूप आणि त्याची तीव्रता ही वेगळी दिसून येईल आणि विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील कृषी क्षेत्रातील अस्थिरतेचं स्वरूप हे वेगळं दिसून येईल. आणि म्हणून या अस्थिरतेला आपण 2 भागांमध्ये अभ्यासणार आहोत. 2 प्रकारच्या अस्थिरता कृषी क्षेत्रामध्ये निर्माण होतात असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामध्ये पहिली अस्थिरता आहे किंमत अस्थिरता, जिला आपण प्राइस इन्स्टॅबिलिटी असं म्हणतो. आणि दुसरी अस्थिरता आहे उत्पन्नातील अस्थिरता, जिला आपण इन्कम इन्स्टॅबिलिटी असं म्हणू शकतो. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता आणि इन्स्टॅबिलिटी म्हणजे अस्थिरता. म्हणजे कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये शेतमालाच्या किमतीचा आपण उल्लेख करतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आपण संदर्भ घेत असतो. म्हणजे कृषी माल विक्री केल्यानंतर त्याच्या किमतींचे आपण अध्ययन करतो की शेतमालाच्या किमती कशा ठरत असतात, त्या किमतींमध्ये कसे चढ उतार होत असतात आणि त्या चढ उतारांचा परिणाम शेतमालाचा किंवा शेतमालक जो असतो किंवा कृषी माल विक्रेता जो असतो त्याच्या उत्पन्नावर कसे घडून येतात, याच्या अनुषंगाने या मुद्द्याचं आपण विविध दृष्टिकोनातून अध्ययन करणार आहोत. आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी बाब फक्त एकच आहे की कृषी मालाचा संदर्भ हा कृषी मालाच्या किमतीशी आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाशी आपल्याला जुळवायचं आहे आणि या दृष्टिकोनातून हे विश्लेषण आपल्याला अभ्यासायचं आहे. आपण हेही बघितलं आहे की कृषी क्षेत्रामध्ये जी अस्थिरता आहे, जे मी आधी सांगितलं की ही अस्थिरता प्रामुख्याने विकसित देशातील अर्थव्यवस्थांबद्दलची आहे किंवा विकसित अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्राच्या संदर्भातली आहे. कारण ही जी अस्थिरता आहे ही कशामुळे निर्माण होते, तर शेती क्षेत्रामध्ये जी उत्पादनं घेतली जात असतात त्या उत्पादनामध्ये अस्थिरता निर्माण होते. उत्पादन कमी होते किंवा जास्त होते, ती वेगवेगळ्या परिस्थितीवर डिपेंड आहे. त्यानंतर दुसरी अस्थिरता
किमतींमधून निर्माण होते. किमती अधिक आहे का जास्त आहे, कमी आहे, त्या कमी अधिक होण्याची वेगवेगळी कारणं आहे. ती त्या किंमत अस्थिरतेशी संबंधित आहे. त्यानंतर आदानांच्या किमती कृषी मशागत करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आदानांचा जो आपण वापर करतो आणि त्या आदानांचं वापरातून उत्पादनात वाढ किंवा घट होऊ शकते. अशा आदानांच्या किमतीमध्ये होणारे चढ उतार अस्थिरता निर्माण करत असतात. म्हणजे अशा रीतीने या विविध मुद्द्यांमध्ये जे चढ उतार निर्माण होतात त्याच्यातून कृषी उत्पन्नामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण होते. हे अस्थिरतेतील जे बदल असतात हे स्थिर नसतात. ते वेगवेगळ्या पातळ्यांवर बदलणारे दिसून येतात. अशी जी अस्थिरता आहे ती कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रात सुद्धा अनुभवायला मिळते. कशामुळे मिळते तर आपल्याला माहिती आहे की बहुतांशी औद्योगिक क्षेत्र हे कृषी क्षेत्राच्या कच्च्या मालावर अवलंबून असतं. कृषी क्षेत्रामध्ये जर या विविध घटकांमधून अस्थिरता निर्माण होत असेल तर त्याचे परिणाम उद्योग क्षेत्रावर सुद्धा जाणवतातच. आणि म्हणून कृषी क्षेत्रातील अस्थिरतेचा उद्योग क्षेत्रातील अस्थिरतेशी जवळचा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. परंतु यामध्ये कृषी क्षेत्रातील अस्थिरतेपेक्षा उद्योग क्षेत्रातील जी अस्थिरता आहे तिचा आपल्याला थोड्याफार प्रमाणात बंदोबस्त करता येऊ शकतो. कारण कृषी क्षेत्रातील अस्थिरता ही जैविक घटकांशी संबंधित आहे. तिचं स्वरूप हे जैविक आहे, बायोलॉजिकल आहे. जर कृषी क्षेत्रामध्ये काही बदल झाले तर ते फटकन आपल्याला चेंज करता येत नाही. उभ्या पिकाच्या संदर्भात आपल्याला कोणताही निर्णय घेता येत नाही. परंतु कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी जर अशा प्रकारची अस्थिरता जर उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना दिसून आली तर ते उत्पादनाचं प्रमाण कमी करू शकतात, थांबवू शकतात किंवा बंद करू शकतात. परंतु उभ्या पिकावर आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करता येत नाही जर अस्थिरता जरी येत असेल तरी. उदाहरणार्थ कांदा लागवड झालेला आहे, कांदा आता तयार होतोय शेतात, परंतु त्याच वेळेस आपल्याला बाजारपेठेत कांद्यांच्या किमती खूप डाऊन झालेल्या आहे. तर अशा वेळेस लागवड झालेल्या कांद्याचं परिवर्तन आपल्याला लसणात नाही करता येणार किंवा कांद्याचं उत्पादन होत आहे त्याला थांबवता पण येणार नाही. म्हणजे आता तू थांब आणि 2 दिवसानंतर तयार हो असं काही कांद्याला आदेशित करता येणार नाही. आणि म्हणून ती जी अस्थिरता आहे उत्पादनाच्या संदर्भातली, किमतींच्या संदर्भातली जी अस्थिरता आहे, उत्पादनाच्या संदर्भातली जी अस्थिरता आहे ती कृषी क्षेत्राच्या संदर्भातली वेगळी तीव्रता जाणवते आणि उद्योग क्षेत्रातल्या अस्थिरतेबद्दलची वेगळी तीव्रता जाणवू शकते. उद्योग क्षेत्रातील अस्थिरतेला आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये थोपवता येऊ शकते, परंतु कृषी क्षेत्रातील जी अस्थिरता आहे तिला आपल्याला थांबवता येत नाही किंवा तिच्यात अडथळे निर्माण करता येऊ शकत नाही किंवा तिच्यामध्ये बदल करता येऊ शकत नाही. कारण तो बायोलॉजिकल रिलेशनचा पार्ट आहे. आणि कच्चा माल हा पक्क्या मालापासून तयार झाला, म्हणजे कच्चा माल हा शेतीतून पूर्ण तयार झालेला असतो. तो आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी जो पक्का माल असतो तो उद्योग क्षेत्रासाठी कच्चा माल बनू शकतो. म्हणजे कांद्याचं पावडर बनवायचं असेल, लसणाचं पावडर बनवायचं असेल तर उद्योगसाठी तो कच्चा माल ठरतो, परंतु शेतकऱ्यासाठी तो पक्का माल झालेला असतो. म्हणजे अशा रीतीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला या मालाकडे बघण्याची दृष्टी बदललेली दिसते. एखाद्याला तो पक्का माल आहे, त्याला त्याची विक्री करून उत्पन्न मिळवायचं आहे, तर दुसऱ्यासाठी तो कच्चा माल आहे, त्याला कच्च्या मालाचं त्याला पक्क्या मालात रूपांतर करायचं आहे. त्याचं व्हॅल्यू जे आहे, त्याचं जे मूल्य आहे ते त्याला बदलवता येणार आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि म्हणून इंडस्ट्रीतली अस्थिरता आपल्याला थांबवता येऊ शकते. म्हणून या संदर्भात कृषी क्षेत्रातील जी अस्थिरता आहे ती गांभीर्याने घेतली जाते. म्हणून ही जी समस्या आहे साधारणपणे विकसित राष्ट्रांमधली समस्या आहे कृषी क्षेत्रातल्या अस्थिरतेच्या संदर्भातली. परंतु ही अस्थिरता जर
विकसित राष्ट्रांमध्ये निर्माण होऊ शकते, तर ती अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. विकसित राष्ट्रांमध्ये जर हिला थोपवण्यासाठी जे पर्याय नसतील, तर अविकसित राष्ट्र तर आपण विचार पण करू शकत नाही अशा अस्थिरतेच्या संदर्भामध्ये. पण तरीसुद्धा अभ्यासाचा पार्ट म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, याबद्दल आपण अद्ययावत असलं पाहिजे. आणि म्हणून ही विकसित राष्ट्रातील हा जो धडा आहे तो अल्पविकसित राष्ट्रांमध्ये याची तीव्रता आपल्याला कशी कमी करता येऊ शकते याच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला शासकीय स्तरावर याच्या संदर्भात उपाययोजना करता येऊ शकतात, किंवा त्याच्यावर फार मोठी कसरत शासनाला करावी लागते हे आपल्याला यातून अभ्यासता येऊ शकते. म्हणून कृषी अर्थव्यवस्थेतलं जे स्वरूप आहे अस्थिरतेचं, ते स्वरूप आपल्याला 2 प्रकारांमधून स्पष्ट करता येतं. जसं मी आपल्याला सांगितलं, या PPTमध्ये आपण दिलेलं आहे की हे जे अस्थिरतेचे स्वरूप आणि त्याचं जे प्रकार आहे ते 2 आहेत, उत्पन्न अस्थिरता आणि किंमत अस्थिरता. या विभागणीतून आपल्याला असंही लक्षात येईल की किंमत अस्थिरतेचा आणि उत्पन्न अस्थिरतेचा सुद्धा जवळचा संबंध आहे, किंवा बऱ्याच वेळा त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. परंतु त्यांचे किमतीतील अस्थिरतेचे आणि उत्पन्नातील अस्थिरतेचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे परिणाम किंवा त्याच्या तीव्रता आहे त्या कमी जास्त सुद्धा शासनाच्या धोरणातून कमी करता येऊ शकतात, किंवा त्याची तीव्रता किंवा त्याची झळ शेतकऱ्यांना आपल्याला कमी प्रमाणामध्ये जाणवू देता येऊ शकते. म्हणजे अशा रीतीने जर सरकारने काही प्रयत्न केले तर आपल्याला असं दिसून येऊ शकते. कारण आपण या संदर्भात असं म्हणतोय की साधारणपणे कृषी क्षेत्रातील उत्पादन हे विशिष्ट कालखंडात स्थिर असते आणि त्यावरच शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा स्थिर असते असं आपण गृहीत धरतो. उत्पादनातील जे बदल असतात ते बदल उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात, किंवा उत्पादनातील बदल आणि उत्पन्नातील बदल की जे उत्पादन आपण शेतात करतो आहे ते विक्री केल्यानंतर त्याच्यापासून जे उत्पन्न मिळणार आहे, म्हणून त्याला आपण उत्पादनातील बदल किंवा उत्पन्नातील बदल असं म्हणतो. हे जे बदल आहे ते सम किंवा व्यस्त असू शकतात. सम या अर्थाने की उत्पादन वाढलं तर उत्पन्न वाढेल, चांगल्या किमती असतील तर, आणि व्यस्त या संदर्भात होऊ शकतो की उत्पादनाचा एकूण मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर किमती कमी होऊ शकतात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होऊ शकतं आणि म्हणून तो व्यस्त संबंधसुद्धा आपल्याला यामध्ये बघावा लागतो किंवा तो लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे समसंबंध उत्पादन कमी उत्पन्न कमी, उत्पादन जास्त उत्पन्न जास्त असा येऊ शकतो, किंवा उलट प्रक्रिया पण होऊ शकते की उत्पादन जास्त परंतु उत्पन्न कमी, कारण किंमत कमी असल्यामुळे. म्हणजे अशा रीतीने हे जे संबंध आहेत हे संबंध आपल्याला एकाच नाण्याच्या 2 बाजू किंवा एकावर बदल झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो असं आपल्याला याच्यातून अभ्यासातून लक्षात घेऊ शकता येते. म्हणून नैसर्गिक परिस्थिती आणि बाजारातील किंमत या विषयांवर आपल्याला ह्या गोष्टी अवलंबून आहेत असं ठामपणे सांगता येऊ शकतं. आपण याबद्दल प्राध्यापक बोल्डिंग यांची जी व्याख्या आहे ती PPTमध्ये दिलेली आहे. या अस्थिरतेबद्दल म्हणजे दोघंही घटकांच्या उत्पन्न आणि किमतीच्या अस्थिरतेबद्दल बोल्डिंग असं म्हणतात की यातील एका घटकाच्या स्थिरतेसाठी केलेले प्रयत्न दुसऱ्या क्षेत्रात अस्थिरता वाढवू शकतात किंवा वाढवत असतात. म्हणजे किमतीबद्दल आपण काही परिणाम किंवा काही बदल केले तर त्याचे उत्पन्नावर सुद्धा त्याचे परिणाम होऊ शकतात. उत्पन्नाच्या अस्थिरतेची किंवा उत्पन्नाची अस्थिरता आणि किमतीतील अस्थिरता हे जे 2 घटक आहे, तर याच्या संदर्भात या 2 घटकांपैकी एका घटकांवर जर आपण काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम दुसऱ्याची अस्थिरता वाढवण्यासाठी सुद्धा निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारची नीती किंवा दृष्टिकोन कसा आहे किंवा सरकार याकडे कशा पद्धतीने पाहते याच्यावर सुद्धा या समस्येची तीव्रता जी आहे ती तीव्रता आपल्याला दिसून येऊ शकते, किंवा त्या तीव्रतेचा परिणाम
ही समस्या सोडवण्यासाठी किती आहे, कशी आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे सुद्धा अवलंबून असतं. म्हणून किंमत स्थिरतेच्या संदर्भात आपण काय काय अस्थिरता कशी निर्माण होऊ शकते याच्या संदर्भात थोडक्यात आढावा घेऊ आणि नंतर उत्पन्नातील अस्थिरतेच्या संदर्भातला आढावा घेऊ. किमतीतील अस्थिरता बघत असताना आपण असं म्हणतो की कृषी क्षेत्रात शेतमालाच्या किमतीत विविध कारणांनी जे मोठ्या प्रमाणात चढ उतार निर्माण होत असतात त्याचे परिणाम शेतकऱ्यावर प्रतिकूल आणि अनुकूल असे घडत असतात. प्रतिकूल परिणाम त्यांना जर झाले तर त्याची जास्त झड बसते, अनुकूल झाले तर त्याचे उत्पन्न वाढीवर परिणाम चांगलेच दिसतात. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्याला त्याची एकूणच ऐतिहासिक स्थिती आपण जे अनुभवतो आहे की शेतकरी सातत्याने अडचणीत दिसतो, कर्जबाजारी दिसतो, आत्महत्या करण्यास तो प्रवृत्त होतो. म्हणजे याच्यावरनं आपल्याला किमतीतील बदलांचा प्रतिकूल परिणाम शेतकरी या घटकावर झालेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना किंवा शेतकऱ्याला ज्या अनेक समस्या त्याच्यासमोर या किंमत अस्थिरतेमुळे निर्माण होतात त्याच्यातून त्याच्या जीवनमानावर त्याचे वाईट परिणाम झालेले आपण अनुभवतो आहे. त्याचे परिणाम कशा पद्धतीने तो भोगतो आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून काही ठळक अशा समस्यांच्या संदर्भामध्ये ज्याच्यातून किंमत अस्थिरता निर्माण होते याचा आढावा आपण घेऊ शकतो. पहिली समस्या ज्याबद्दल सांगितली जाते ती म्हणजे कृषी आदानाच्या वापरातील जी समस्या आहे त्यातून किंमत अस्थिरता निर्माण होऊ शकते. कृषीची आदानं जी असतात की कृषी मशागतीसाठी जे आदानं वापरली जातात त्यांचं प्रमाण कसं आहे, त्याच्या किमती कशा आहे, त्याचा खर्च कसा आहे आणि त्याच्यातून त्याचा आउटपुट कसं आहे, याच्यातून ज्या समस्या निर्माण होत असतात त्या समस्या मूल्य अस्थिरता तयार करत असतात. म्हणजेच कृषी लागवडी दरम्यान शेतकऱ्याला अचूकपणे कृषी आदानांचा वापर करणे परिस्थितीनुरूप बऱ्याचदा कठीण जात असते. परिस्थिती चांगली असेल तर कृषी आदानावर खर्च करू शकतो, परिस्थिती कठीण असेल तर कृषी आदानावर खर्च करता येत नाही. त्यामुळे कृषी मालाच्या किमतीमध्ये चढ उतार घडून असतात. आदानांचा कृषी मालाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम घडून येत असतो. उत्पादन अधिक, गुणवत्ता चांगली तर किमती जास्त, उलट असेल तर मग उत्पादन कमी, गुणवत्ता कमी, किमती कमी. त्याच्यामुळे याच्यातून किमतीत जे चढउतार निर्माण होत असतात त्याचा परिणाम शेतमालावर किंवा शेतकऱ्यांवर होत असतो. म्हणून शेतमालाच्या किमतीतील बदल जेव्हा होतात तेव्हा साधनांचा पर्याप्त वापर करून उत्पादनामध्ये वाढ किंवा घट केली पाहिजे. परंतु शेतीच्या जैविक किंवा बायोलॉजिकल नेचरमुळे उभी असलेली पीक रचना आपल्याला बदलता येत नाही. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी लाभ प्रदान करणारी ठरेल की तोटा देणारी ठरेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि ही आदानांच्या वापरातून निर्माण झालेली फार मोठी समस्या आहे ज्याच्यामुळे मूल्य अस्थिरता निर्माण होताना दिसते. तसेच दुसरा जो भाग सांगितला जातो की पिकांच्या विविधीकरणाची समस्या, जे आपण उपायांमध्ये पाहिलं की पिकांच्या विविधीकरणाचा पर्याय जर शेतकऱ्याने स्वीकारला तर विविधीकरणातून एखाद्या पिकामधून तोटा निर्माण झाला तर दुसऱ्या पिकामधून फायदा होऊ शकतो. परंतु ही समस्या मोठ्या धारणक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल लागू करता येऊ शकते ही उपाययोजना. पण अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण ज्या देशामध्ये जास्त आहे त्या ठिकाणी पिकांच्या विविधीकरणाचा प्रयोग करणं फार अवघड असतं. परंतु आपण शेती मशागतीचे अनेक प्रकार सांगितले, त्या प्रकारामधून आपण गटशेतीचा, समूह शेतीचा विचार केला तर तो उपाय त्यामध्ये आपल्याला लागू करता येऊ शकतो. म्हणून कृषी मूल्यात होत असणाऱ्या चढ उतारांच्या समस्येपासून सुटण्यासाठी बऱ्याचदा शेतकरी पिकाच्या विविधीकरणाचा पर्याय स्वीकारतो. पण हा उपाय यशस्वी झाला तरच लाभ मिळेल, अन्यथा तोटा हा ठरलेलाच असतो आणि म्हणून त्यातून किंमत अस्थिरता निर्माण झालेली दिसते. त्यानंतर
कृषी मूल्य वाढ उताराची समस्या जी आहे, कृषी मूल्यांमध्ये होणारे जे चढ उतार आहे यांची समस्या फार मोठी आहे. म्हणजेच शेतमाल किमतीतील बदल व त्या आधाराने उत्पन्नातील बदल शेतकऱ्यांच्या जीवन स्तरामध्ये बदल घडवत असतात. तो जीवनमानाचा जो स्तर आहे तो उंचावू पण शकतो आणि घटू पण शकतो. म्हणून किंमत आणि उत्पन्नातील हे उतार आणि चढाव प्रतिकूल आहेत की अनुकूल आहेत यावर हे सर्व अवलंबून असतं. आणि म्हणून कृषी मूल्यातील चढ उताराची समस्या ही किमतींमध्ये अस्थिरता निर्माण करणारी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. त्यानंतर कृषी आणि गैरकृषी क्षेत्रावरील याचे होणारे वेगवेगळे परिणाम. गैरकृषी क्षेत्राचा आणि कृषी क्षेत्राचा आपण उल्लेख मागच्या ह्याच्यात केला. तर त्या पद्धतीने कृषी क्षेत्रातील जे मूल्य आहे, किंमत अस्थिरता जी आहे ती फक्त कृषी क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर त्याचा जो परिणाम आहे तो गैरकृषी क्षेत्रावर सुद्धा होत असतो. कृषी क्षेत्रातील झालेले अस्थिरतेचे बदल हे गैरकृषी क्षेत्रावर सुद्धा परिणाम घडवून आणतात असं म्हणता येतं. त्यासाठी उदाहरणासाठी आपण जर बघितलं तर असं म्हणता येतं की जेव्हा कृषी उत्पादनाच्या किमती वाढतात तेव्हा बिगर कृषी क्षेत्रातील लाभ सुद्धा वाढतात. त्याच्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढतात. प्रक्रिया उद्योगात तेजीची स्थिती निर्माण होते. परंतु कृषी मालाच्या किमती कमी झाल्या तर या क्षेत्रातील विकास प्रक्रिया थोड्याफार प्रमाणामध्ये मंदावतात. पण याचा गंभीर परिणाम जेवढा कृषी क्षेत्राला जाणवतो तेवढा गैरकृषी क्षेत्राला जाणवत नाही. यातून कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट होते, त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होते. बऱ्याचदा याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणजेच याबाबत असं म्हणता येते की कृषी उत्पादनातील मूल्यांतील अस्थिरता उत्पादन साधनांवर जसा परिणाम संभवते तसा त्याचा परिणाम इतर क्षेत्राकडे सुद्धा स्थलांतरित होतो. त्यामुळे कृषी व गैरकृषी क्षेत्रातील ह्या घटकांना, या विविध समस्यांना सामोरे जावं लागतं, ज्यामुळे किंमत अस्थिरतेवर त्याचा परिणाम जाणून येतो, ज्याच्यातून किंमत अस्थिरता निर्माण होत असते. म्हणजे अशा रीतीने किंमत अस्थिरतेचा या 4-5 मुद्द्यांच्या अनुषंगातून आपण अभ्यास केला तर विविध कारणं आणि विविध समस्या शेतीतील मूल्य अस्थिरतेला कशी कारणीभूत आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात घेता येते. त्यानंतर उत्पन्न अस्थिरतेबद्दल आपण जर अध्ययन केलं तर यामध्ये थोडंसं आपल्याला किंमत अस्थिरतेचा आणि उत्पन्न अस्थिरतेचा कसा जवळचा संबंध आहे हे लक्षात येईल. बऱ्याचदा असं दिसून येईल की किंमत अस्थिरता आणि उत्पन्न अस्थिरता हे एकाच नाण्याच्या 2 बाजू कशा आहेत, ज्याच्या एकमेकांतील बदलांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो हे या मुद्द्यातून आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते. म्हणून साधारणपणे असं म्हटलं जातं की किंमत परिवर्तन किंवा किमतीतील बदल म्हणजे जो 2 प्रकारे होतो. एक तर किंमत वाढते किंवा एकदम किंमत कमी होते. म्हणजे वाढ आणि घट या 2 पद्धतीतून किमतीतील परिवर्तन होत असतात किंवा किमतीत बदल होत असतात. हे परिवर्तन होतात तेव्हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील परिवर्तन होतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ किंवा घट होत असते. म्हणजेच किमतीतील अस्थिरता उत्पन्नात देखील अस्थिरता निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा कृषी मालाची बाजारातील मागणी वाढते किंवा घटते, परंतु पुरवठा जेव्हा स्थिर असेल तेव्हा फक्त कृषी मालाचे मूल्य वाढते असे नाही, तर शेती क्षेत्रातील घटक उत्पन्नात सुद्धा वाढ किंवा घट झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील पुरवठा काही कारणास्तव वाढला किंवा त्याच्यात वाढ झाली किंवा घट झाली
परंतु त्यावेळेस मागणी स्थिर राहते, तेव्हा त्या उत्पादनाच्या किमतीतही घट किंवा वाढ होईल आणि त्यामुळे उत्पादनाची मागणी मूल्य सापेक्षता कमी होते. म्हणून किंमत घटीमुळे एकूण विक्री किंवा प्राप्तीसुद्धा घटू शकते. म्हणजे अशा रीतीने कृषी क्षेत्रात नेहमीच असे बदल होतील असे नाही. कृषी क्षेत्रात बऱ्याचदा अशाही परिस्थिती उद्भवतात की किमतीत कोणतेही परिवर्तन न घडता उत्पन्नामध्ये परिवर्तन घडते. म्हणजे किमतीमध्ये बदल नाही झाले तरीसुद्धा उत्पन्नामध्ये बदल घडून येत असतात. अशी सुद्धा परिस्थिती यामध्ये निर्माण होते. यासाठी उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की विशिष्ट परिस्थितीत जेव्हा कृषी क्षेत्रातील उत्पादन व कृषी मालाची मागणी या दोघांमध्ये एकाच वेळी वाढ किंवा घट होते, तथा वाढ किंवा घट यांची मात्रा एकसारखी सुद्धा असू शकते, अशा वेळी कृषी उत्पादनाच्या किमती पूर्वीसारख्याच राहतात. परंतु त्यामुळे शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्नात कृषी उत्पादनाच्या वाढी किंवा घटीमुळे वाढ किंवा घट होऊ शकते. अशी परिस्थिती काल्पनिक नसते, तर वास्तववादी पण असते. कारण जेव्हा अर्थव्यवस्था मंदीच्या काळातून जात असते, तेव्हा कृषी मालाची मागणी कमी होत असते. परंतु त्याचवेळी देशात दुष्काळ पडला आणि त्यामुळे कृषी उत्पादनात घट झाली, तेव्हा कृषी मालाच्या किमतीमध्ये बदल होत नसतो. म्हणून त्या पूर्वी एवढ्याच राहतात. अशा रीतीने जेव्हा अर्थव्यवस्था तेजीच्या परिस्थितीतून जात असते, त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते की एकीकडे कृषी उत्पादनाच्या मागणीत वाढ होते, तर दुसरीकडे अनुकूल परिस्थिती नैसर्गिक स्थितीमुळे कृषी उत्पादनामध्ये वाढ घट झालेली दिसून येते. म्हणजे अशा रीतीने हे जे बदल आहे, हे बदल वेगवेगळ्या कालखंडामध्ये किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तेजीच्या परिस्थितीत वेगळे परिणाम दाखवतात, तर मंदीच्या परिस्थितीमध्ये वेगळे बदल उत्पन्नामध्ये झालेले दिसून येतात, ज्याचे उत्पन्नाच्या अस्थिरतेवर परिणाम झालेले दिसतात. म्हणून शेती उत्पन्नातील अस्थिरतेचा अभ्यास करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पन्नात अस्थिरतेच्या अभ्यासाच्या कारणामधून आपल्याला उत्पन्नात स्थिरता आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील. म्हणून किमतीत स्थिरता आणण्यासाठी जे उपाय केलेले असतात ते उत्पन्नातील स्थिरतेला कारणीभूत ठरू शकतात काय, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, उत्पन्नाचं प्रत्यक्ष हस्तांतरण करणं म्हणजे किमतीमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फारसे उपाय किंवा इंटरफेरन्स जर करता आला नाही तर शेतकऱ्याला त्याचे तोटे होतातच. पण किमतीतील बदलांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर जर फार गंभीर परिणाम होत असेल तर त्यासाठी आपल्याला उत्पन्नात स्थिरता आणण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सरकारच्या धोरणाच्या माध्यमातून करता येऊ शकतात आणि ते त्याला फार उपयोगी पण ठरू शकतात. जसं आपण उत्पन्नाचे प्रत्यक्ष हस्तांतरण, आता आपण जे मी तुम्हाला उदाहरण दिलं की सरकार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये जमा करून 18,000 कोटी रुपये जमा करते आहे आज. त्याचबरोबर शेतकरी पेन्शन योजना, त्यानंतर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उपाय. आपल्या सरकारने 2016 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचं आहे अशी घोषणा केली होती आणि त्या घोषणांच्या नियोजनातला भाग म्हणून हे जे 3 शेती बिलं आहे, हे जे डिक्लेअर केली सरकारने, कायद्यात बदल केला, हा त्याचाच भाग आहे असं म्हटलं जात आहे. परंतु शेतकरी त्याला विरोध करत आहेत. ते का विरोध करत आहेत, त्याच्या संदर्भात सरकार कोणते निर्णय घेते हे आता येता काळ आपल्याला ठरवणार आहे, काळ ठरवेलच. परंतु शेतकऱ्याच्या उत्पन्नातील अस्थिरता कमी करण्यासाठी
सरकार अशा पद्धतीचे उपाय करू शकते. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासाठी जे उपाय करत आहेत सरकार, त्याच्या माध्यमातून ही जी शेतकऱ्याच्या उत्पन्नातील अस्थिरता आहे ती अस्थिरता कमी करण्याचा निश्चितच हा प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. म्हणजे ज्या बाबी शेतकऱ्याच्या उत्पन्नात स्थिरता आणू शकतात त्यांच्यामुळे किमतींवर प्रभाव पडत नाही, परंतु किमतींवर प्रभाव पडला तर त्याचा उत्पन्नावर निश्चित प्रभाव पडू शकतो. हे आपल्याला वरच्या विश्लेषणामधून लक्षात आलं असेल. परंतु जेव्हा एकच उपाय किंमत किंवा उत्पन्न या दोघांना प्रभावित करतो तेव्हा होऊ शकते असे की किंमत स्थिरतेसाठी केलेला प्रयोग उत्पन्न स्थिरतेसाठी लागू पडेलच असंही आपल्याला म्हणता येत नाही. तसेच उत्पन्न स्थिरतेसाठी केलेला प्रयत्न किंमत स्थिरतेलाही लागू पडतो असंही आपल्याला म्हणता येणार नाही. वास्तविकता बऱ्याचदा एकाच उपायाची तीव्रता किंवा प्रभाव किंमत किंवा उत्पन्न स्थिरतेसाठी वापरणाऱ्या घटकांवर भिन्न भिन्न प्रमाणामध्ये पडू शकतो. किंबहुना असा उपाय दोघांमध्ये म्हणजेच किंमत आणि उत्पन्न वेगवेगळ्या देशांमध्ये बदल घडत असणारा सुद्धा दिसून येऊ शकतो. याबाबत पुन्हा प्राध्यापक बोल्डिंग यांची जी आधीची व्याख्या आहे त्या व्याख्येच्यानुसार आपल्याला त्यांचं मत आणखी वेगळ्या पद्धतीने बघता येते. त्यांच्या मते जेव्हा कृषी मालाचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे त्याच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा असे उत्पादन सरकार बफर स्टॉक योजनेच्या माध्यमातून खरेदी करून किंमत पुनर्स्थापित करू शकते. या परिस्थितीत शेतकरी जेव्हा त्यांचे उत्पादन पूर्व किमतीलाच विक्री करेल तेव्हा त्याचे उत्पन्न पूर्वीपेक्षा जादा प्रमाणात वाढलेले दिसेल. म्हणजे अशा प्रकारची जी उपाययोजना आहे, आधारभूत किमतींच्या मार्फत जेव्हा बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादनातून किमती घसरतात आणि आधारभूत किमतींच्या मार्फत सरकार त्या उत्पादनाच्या किंवा त्या कृषी मालाची खरेदी करते, त्यातून शेतकऱ्यांना त्या किंमत घटीच्या संकटातून वाचवते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये स्थिरता निर्माण करते. म्हणजे अशा रीतीने बाजारातील किमतींचा परिणाम सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या स्थिरतेमध्ये सरकार प्रयत्न करते. या माध्यमातून जे बफर स्टॉक ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांच्या किंमत घटीच्या परिणामाला वाचवण्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते, ज्याच्यातून त्याच्या उत्पन्नामध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न सरकार या धोरणाच्या माध्यमातून करू शकते. म्हणजे अशा प्रकारच्या उपाययोजना किंवा शासनाच्या धोरणांमधून उत्पन्नामध्ये स्थिरता आणता येऊ शकते. एकच धोरण किंमत व उत्पन्न स्थिरता आणण्यासाठी लागू करणे अशक्य आहे. दोघांसाठी स्वतंत्र धोरणं जर राबवली तर त्याचा फायदा होऊ शकतो. जसं उत्पन्न स्थिरतेसाठी वर आपण शेतकऱ्याच्या पेन्शनच्या, शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पट करण्याच्या योजना, त्यानंतर सरकारच्या अन्य प्रकारच्या ज्या योजना आहे प्रत्यक्ष उत्पन्न हस्तांतरणाच्या, त्या विविध प्रकारच्या योजना याहीपेक्षा आपण जर निर्माण करू शकलो तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये जी अस्थिरता आहे ती नाहीशी करू शकतो, उत्पन्नामध्ये स्थिरता आणू शकतो. आपल्याला माहिती आहे की उत्पन्नातील स्थिरता ही क्रयशक्तीत स्थिरता निर्माण करू शकते, ज्या क्रयशक्तीचा परिणाम पुन्हा बाजारपेठेतील मागणी पुरवठ्यावर होत असतो. प्रभावी मागणीमुळे आणखी पुरवठा प्रभावी बनू शकतो आणि अर्थव्यवस्थेचं जे अस्थिरतेचं विकासाच्या बद्दलचं चित्र आहे ती स्थिरतेत बदलतं आणि विकासाचा गाडा हा कंटिन्यू होतो, अखंडित होतो. म्हणजे अशा रीतीने उत्पन्नातील अस्थिरता ती जर किमतींमधून होत असेल तर ती सरकारच्या वेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून उत्पन्नातील स्थिरता आणण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. म्हणून
किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता या दोघांनाही जर स्थिरतेत रूपांतरित करायचं असेल तर यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारला करणं अपरिहार्य बनतं. तरच कृषी क्षेत्रातील आणि कृषी क्षेत्रावर आधारित असणाऱ्या घटकांमध्ये स्थिरता निर्माण होऊ शकते. जे अशा रीतीने बाजारातील काही शक्ती अशा प्रकारे हालचाल करतात की त्याचा प्रभाव किंमत व उत्पन्न या घटकांवर वेगवेगळा जाणवतो. यांच्यात स्थिरता आणण्यासाठी केलेल्या उपायांचा प्रभावही या दोघं घटकांवर वेगवेगळा पडतो. त्यामुळे किंमत अस्थिरता व उत्पन्न अस्थिरता या दोघं घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणं आणि त्यांच्या स्वतंत्र ज्या समस्या असतात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना धोरण निर्माण करून राबवल्यास यांतील अस्थिरता कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते. म्हणजे अशा रीतीने किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतात. त्याचा नीट अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. उत्पन्नातील आणि किमतीतील अस्थिरतेचा थोड्याफार प्रमाणातला थोडासा हा किचकट भाग जरी आपल्याला वाटत असला तरी त्याचे जे मुद्दे आहेत ते अत्यंत सोपे आहे. किमतीतील बदल कशामुळे होतात आणि उत्पन्नातील बदल कशामुळे होतात या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की या बदलांमुळे शेतकऱ्याच्या जीवनमानावर आणि उत्पन्नावर निगेटिव्ह परिणाम होत आहेत. हे नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी सरकार किमतीत स्थिरता आणण्यासाठी कोणते उपाय करते आणि उत्पन्नातील स्थिरता निर्माण करण्यासाठी कोणते उपाययोजना करते या बाबी या व्याख्यानामधून आपण फक्त लक्षात घेतल्या पाहिजे. सरकारचे जे उपाय आहेत ते जसं आपण म्हटलं की विकसित अर्थव्यवस्थांमध्ये या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असू शकेल आणि अल्पविकसित आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भामध्ये या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. त्यांची धोरणं वेगळी असतील आणि त्यांच्या उपाययोजनासुद्धा वेगळ्या असतील. आपल्या देशातील या प्रश्नांना अनुषंगाने उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजनांचा आपण स्वतंत्ररित्या त्याचा अभ्यास करू शकतो. उत्पन्न स्थिरतेसाठी सरकारच्या किती योजना आहेत त्याचा एकंदरीत आपण नेटवर सर्च केलं की आपल्याला त्याची माहिती भेटू शकते. आणि किंमत स्थिरता निर्माण करण्यासाठी सरकारचं किंमत धोरण जे आहे आधारभूत किमतींच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ते वेगवेगळ्या कालखंडातली आपण जर अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की या किमतीतील अनुकूल किंवा प्रतिकूल किमतीतील बदलांचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचे परिणाम कमीत कमी त्यांच्यावर होऊ नये म्हणून सरकार यामध्ये कसा हस्तक्षेप करते त्याचाही अभ्यास करणं आपल्याला वेगवेगळ्या सरकारच्या किंमत स्थिरतेच्या संदर्भामध्ये किंवा सरकारने ज्या पिकांच्या किमती जाहीर केलेल्या असतात आधारभूत किमती त्या धोरणाच्या माध्यमातून सुद्धा कशा पद्धतीने किंमत स्थिरता सरकारने राबवलेली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणून हा मुद्दा विकसित आणि अविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कृषी क्षेत्रातील उत्पन्नाच्या बदलाचा आणि गैर कृषी क्षेत्रातील उत्पन्नाच्या बदलाचा अभ्यास प्राध्यापक शुल्टझने मांडलेला आहे. परंतु हा अभ्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला आहे. कारण संयुक्त राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमध्ये या संदर्भातले चढ उतार मोठ्या प्रमाणात आहे असं शुल्टझने दाखवलेलं आहे. म्हणून गैर कृषी क्षेत्रातील बदलांपेक्षा कृषी क्षेत्रातील हे बदल मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे अर्थव्यवस्थेमध्ये विपरीत परिणाम होतात असं शुल्टझने आपल्या 1911 पासून तर 1943 पर्यंतच्या ज्या कृषी आणि गैर कृषी बदलांच्या नोंदी घेतलेल्या आहे त्यावरून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला हे जे बदल कृषी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात आहे हे जर संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भामध्ये जे विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये हे बदल एवढे तीव्र स्वरूपातले असू शकतात तर आपल्यासारख्या विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये हे बदल अपरिहार्य आहे.
याची तीव्रता आपल्याकडे खूप जास्त आहे आणि म्हणून विकसित राष्ट्रांमध्ये याच्या विरोधामध्ये जे उपाययोजना कराव्या लागतात याच्यापासून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांनी धडा घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्या देशातील ही किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता कशी कमी करता येईल याच्या विरोधामध्ये आपल्याला किंवा याच्यासाठी आपल्याला सरकारी पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची निर्मिती करणं कसं अपरिहार्य आहे हे या टॉपिकवरून आपल्याला लक्षात येऊ शकते. मित्रहो, किमतीतील किंमत किंवा मूल्य अस्थिरता आणि उत्पन्न अस्थिरता या मुद्द्यांच्या विश्लेषणानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कृषी क्षेत्रातील परिवर्तन किंवा बदलांचे जे प्रकार आहेत आणि त्यांची जी कारणं आहे परिवर्तनाची ती अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण या व्याख्यानामध्ये इथेच थांबतोय. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा. त्यानंतर आपण नेहमीचा संवेदनशील आणि काळजीचा विषय म्हणजे कोरोनाच्या संदर्भातला आहे. आपलं कुटुंब आणि आपण सुरक्षित राहणं आजच्या काळासाठी फार गरजेचं आहे. आपला वर्तमान काळ जर आपण कोरोनापासून सुरक्षित ठेवला तर आपण आणि आपलं कुटुंब भविष्यामध्ये सुद्धा सुरक्षित राहू शकतं. म्हणून वर्तमान काळात काळजी घ्या आणि भविष्य काळामध्ये आनंद घ्या किंवा आनंदी जीवन जगा, म्हणजे निरोगी जीवन जगा हा संदेश कोरोनाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून सरकारच्या आदेशांचं पालन करा, नियमांचं पालन करा आणि कोरोनापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या नातेवाईकांना, जवळच्या स्नेहींनाही हा सल्ला द्या आणि त्यांनासुद्धा कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठीचा विचारमंत्र द्या. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.